तर बघा मंडळी, मला मिळालेला आहे हा 30 भांड्यांचा सेट. यामध्ये टाकीपासून, टोपांपासून, कुकरपासून, चमचा, वाट्या, ग्लास, टोप सगळं काही आहे. मोठे डबे, छोटे डबे. तर हा सर्व भांड्यांचा जो 30 भांड्यांचा सेट आहे, हे मला गिफ्टमध्ये मिळालं आहे. तर हे मला कुठे, कसं आणि कधी मिळालं, ह्या सर्वाची माहिती मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओतनं दाखवणार आहे. तर बघू शकता तुम्ही, एकदम मस्त असा स्टीलचा कुकर आहे. त्यामध्ये 2 कुकरची भांडी आहेत, मसाल्याचा तिखटा मिठाचा डब्बा आहे, गव्हाचं पीठ ठेवायला मोठा डब्बा आहे, पाण्यासाठी टाकी आहे, कढई आहे, टोप आहे, वाटी, चमचा, ग्लास सगळा असा 30 भांड्यांचा सेट मला मिळाला आहे. तर एवढा मोठा बॉक्समध्ये मला ही भांडी मिळाली आणि आज मी तेच तुम्हाला माहिती सांगणार आहे की तुम्हाला जर ह्या सुविधेचा फायदा करून घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. या व्हिडिओतनं मी तुम्हाला हे मला गिफ्ट कसं मिळालं, ह्यासाठी काय करावं लागतं, संपूर्ण माहिती सांगणार आहे. तर नमस्कार आणि श्री स्वामी समर्थ. माझं नाव आहे रीमा. मी घरकाम करते आणि 3 घरी सध्या मी स्वयंपाकाची कामं करते आणि आजच्या व्हिडिओतनं मी तुम्हाला संपूर्ण माहिती सांगणार आहे. तुम्हाला देखील अशा गिफ्ट कशा मिळू शकतात, त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ पूर्ण बघावा लागेल. सकाळी उठून पटकन रेडी झाली आणि मग आम्ही निघालो जायला प्रभादेवीला. मला जायचं होतं प्रभादेवीला. त्यांनी आम्हाला 11 वाजता बोलवलं होतं गिफ्ट घ्यायला. तर ते गिफ्ट घ्यायला जायचं म्हणून मी खूपच आनंदात होती. आम्ही प्रभादेवीला उतरलो. त्यानंतर मला जायचं होतं महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. अगदी प्रभादेवी रेल्वे स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि मग आम्ही तिकडे वेळेत पोहोचलो. त्यांनी आम्हाला 11 वाजता बोलवलं होतं. मी वेळेवर पोहोचली कारण गिफ्ट मिळणार होतं. आणि आता हे गिफ्ट मला कसं मिळालं, यासाठी मी काय केलं, हे सर्व काही तुम्हाला आजच्या व्हिडिओतनं सांगणार आहे. तर मला हे गिफ्ट मिळालं. सर्वात महत्त्वाचं नाव ह्याच्या मागे घ्याल तर ते आहे सूर्योदया फाउंडेशनचं. तर सूर्योदया फाउंडेशनवाले 2024मध्ये आम्ही जिथे काम करतो तिकडे आले होते. त्यांनी आमच्याकडनं सगळ्या घरकाम करणाऱ्या महिलांकडनं फॉर्म भरून घेतले होते. त्यांनी आम्हाला आमची ID दिलेली होती. आजकाल शाळेत जाणाऱ्या मुलांकडे सुद्धा त्यांचं ID कार्ड असतं, पण आमच्याकडे, आम्ही घरकाम करतो ह्याबद्दल आमच्याकडे आमचं काहीच प्रूफ नव्हतं. तर सर्वात महत्त्वाची गोष्ट त्यांनी आम्हाला दिली की आम्हाला आमचं ओळखपत्र, आमची ID बनवून दिली. आम्ही घरकाम करतो ह्याचा आम्हाला पुरावा दिला. ती ID बनवून दिली आम्हाला सूर्योदया फाउंडेशनवाल्यांनी. तर बघा, मी फायनली इथे पोचलेली आहे. हेच आहे महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ. मी बरोबर 11 वाजता पोहोचली होती. 11 वाजेपर्यंत इथे एवढ्याच बायका होत्या. त्यानंतर बायका हळूहळू वाढायला लागल्या. गेल्या आम्ही फॉर्म वगैरे सगळे फिल केले. त्यांनी आम्हाला आधार कार्ड वगैरेची झेरॉक्स मागितली होती, ती सगळी दिली. त्यानंतर त्यांनी आमचं व्हेरिफिकेशन केलं. कसं व्हेरिफिकेशन केलं ते पण तुम्हाला पुढे बघायला मिळणार आहे. म्हणूनच तुम्हाला म्हटलं की सरकारकडनं बहुतेक योजना असतात, पण आपल्याला त्याची माहिती नसते आणि अशा योजनांचा आपण लाभ घेऊ शकत नाही. पण सूर्योदया फाउंडेशनमुळे घरकाम करणाऱ्या बायकांना ह्याचा लाभ घेता आला आहे. तर खरंच व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सूर्योदया फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करते की आमच्यासारख्या घरकाम करणाऱ्या महिलांना त्यांनी त्यांचं ओळखपत्र, ID बनवून दिली आणि त्यानंतर अशा येणाऱ्या नवनवीन जे लाभ आहेत सरकारकडनं मिळणारे, ते आम्हाला मिळवून देण्यासाठी ते वेळोवेळी प्रयत्न करत आहेत. तर बघा, असे आमचं व्हेरिफिकेशन होत होतं. आमचा थंब घेतला जात होता. त्यानंतर आमचा फोटो घेत होते. त्यानंतर आम्हाला ही भांडी मिळाली म्हणून भांड्याच्या बाजूला उभं राहून आमचा फोटो घेतला गेला. त्यानंतर ट्रक आली आणि पटापट आमचे भांडे वाटप झाले. प्रोग्राम एवढा व्यवस्थितशीर आणि शांतपणे झाला की कुठल्याच बायकांचा काहीच गोंधळ झाला नाही. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बायका खूपच आनंदी होता की आम्हाला आता एवढा मस्त भांड्यांचा सेट मिळणार आहे. तर बघू शकता, असं प्रॉपर पेपर वगैरे फिल करून, सही वगैरे करून मी त्यांना जमा केले आणि मग त्यानंतर लाईनशीर नंबरनुसार आम्हाला आमच्या वस्तू दिल्या गेल्या. तर आता तुम्हाला मी सांगते की सूर्योदया फाउंडेशनमुळे आम्हाला ह्या वस्तू, आम्हाला हे गिफ्ट कसे मिळाले आणि सूर्योदया फाउंडेशन नक्की घरकाम करणाऱ्या महिलांसाठी काय काम करतं. तर सूर्योदया फाउंडेशन जे आहे ते फक्त घरकाम करणाऱ्या महिलांसाठीच नाही, तर जे लहान मुलं असतात त्यांच्यासाठी सुद्धा उज्ज्वल सेशन राबवतात आणि महिलांसाठी आधिरा हा प्रोग्राम राबवतात. मुलांसाठी जे उज्ज्वल सेशन राबवलं जातं त्यामध्ये आपण आजकाल मुलांकडे पॉकेट मनीच्या नावाखाली भरपूर पैसा असतो आणि हा पैसा ती मुलं नको त्या गोष्टीवर खर्च करतात, बाहेरचं खातात आणि काही मुलं तर घरातनं मिळणाऱ्या ह्या पॉकेट मनीच्या नावाखाली बाहेर व्यसनाच्या आधीसुद्धा होतात. सूर्योदया फाउंडेशन उज्ज्वल सेशनच्या अंतर्गत मुलांना बचत कशी करायची, बचतीचे महत्त्व,
तसंच लहान वयातच लहान मुलांना बचतीची सवय लागावी ह्यासाठी सूर्योदया फाउंडेशन हा मुलांसाठी उज्ज्वल सेशन राबवतात. त्याचबरोबर महिलांसोबत अधिरा या प्रोग्राममध्ये आर्थिक प्रशिक्षणाचं काम ते करतात. या प्रशिक्षणामध्ये बँकेचे खाते कसे वापरायचे, स्वतःचे बँकेचे खाते असणं किती गरजेचं आहे, आधार कार्डला स्वतःचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा, बँकेला आपला स्वतःचा मोबाईल नंबर कसा लिंक करायचा, बँकेच्या ज्या योजना आहेत त्याचा लाभ देखील मिळवून देण्यासाठी सूर्योदया फाउंडेशन घरकाम करणाऱ्या महिलांना मदत करतात. ज्या महिलांचे वय 40च्या आत आहे त्यांना बँकेतून पेन्शनचा लाभ कसा घेता येईल यासाठी देखील सूर्योदया फाउंडेशन मदत करते. तसेच घरकाम करणाऱ्या बायकांनी पगार बँकेतच घ्यावा यासाठी त्यांना समजावले जाते. बायका पगार हातात घेतात आणि मग ह्या ना त्या कारणाने त्या खर्च करतात, मग त्यामुळे बचत होत नाही. यामुळेच बायकांना बचतीचे महत्त्व समजून द्यायचं. तसंच घरकाम करणाऱ्या बायकांना घरेलू कामगारांचे कार्ड काढून द्यायचं. तसेच सोशल सिक्युरिटी योजना पण त्या महिलांना ते समजावून सांगतात. आता तुम्ही म्हणाल सोशल सिक्युरिटी योजना म्हणजे काय? जसं आता बघा भांडी वाटप झालं ना, तसंच आभा कार्ड असतं, ई श्रम कार्ड असतं, आयुष्यमान भारत कार्ड असतं. असे जे कार्ड असतात ते स्वतः बनवून डायरेक्ट आम्ही घरकाम करणाऱ्या बायकांच्या मोबाईलवर पाठवतात आणि हे संपूर्ण काम ते विनाशुल्क करतात. एकही रुपया न घेता सूर्योदया फाउंडेशन घरकाम करणाऱ्या बायकांना सुविधा उपलब्ध करून देतात. जसं मी तुम्हाला अगोदरच सांगितलं की घरकाम करणाऱ्या बायका, बऱ्याच बायका अशा असतात की ज्या शिकलेल्या नसतात, ज्यांना काही माहिती नसते. तर बँकेचे व्यवहार कसे करायचे, सरकारच्या येणाऱ्या स्कीमचा फायदा कसा उचलायचा, तसेच आभा कार्ड, ई श्रम कार्ड, आयुष्यमान भारत कार्ड हे जे आपण कार्ड बनवतो त्याचा वापर आपल्याला कशासाठी होणार आहे, संपूर्ण माहिती सूर्योदया फाउंडेशनमुळे मिळते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरकाम करणाऱ्या बायकांना एवढा सगळा फायदा मिळवून देण्यासाठी सूर्योदया फाउंडेशन जे करतं त्यांना त्याच्या बदल्यात ते त्यांच्याकडनं एकही रुपये घेत नाही. उलट आमच्यासारख्या बायका त्यांना वेळोवेळी म्हणजे काही असं थोडंसं इकडचं तिकडे झालं की फोन करून नको नको ते बोलतो. आता बघा माझा नंबर आलेला आहे गिफ्ट घेण्यासाठी, पण त्याआधी मी तुम्हाला सांगते, मला जेव्हा हा फोन आलेला होता की तुम्हाला भांड्यांचं गिफ्ट मिळणार आहे तर तुम्हाला प्रभादेवीला यायचं आहे, तेव्हा मी देखील थोडीशी रागात चिडूनच बोलली, काय तुम्ही 2024ला फॉर्म भरला त्याचा काय आम्हाला फायदा नाही मिळत, काही नाही असं तसं. म्हणजे आता तुम्ही विचार करू शकता जर माझ्यासारखी एखादी महिला त्यांना असं बोलत असेल तर अशा घरकाम करणाऱ्या ज्या अजिबात शिकलेल्या नसतात, ज्यांना काहीच नॉलेज नसतं, त्या नको नको ते त्यांना बोलतात. पण तेव्हा देखील ते सूर्योदया फाउंडेशनचे मॅडम असो, ते अधिकारी असो, कोणी असो, त्यांचे तिकडे काम करणारे असो, ते खूप शांतपणे सर्वांना ऐकून घेतात, समजून घेतात. प्रत्येक गोष्ट त्यांना व्यवस्थित शांतपणे समजून सांगतात. तर ह्याबद्दल मला खूप मोठी गोष्ट वाटली की त्या दिवशी पण मी एवढं रागात त्यांना बोलली, पण त्यांनी मला सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून सांगितल्या. आणि बघा वेळेवर सगळ्यांचे बॉस त्यांना वेळेवर मिळालेले आहेत. आणि आता मी तुम्हाला ओळख करून देते आमच्या संजना मॅडमची, की ज्यांच्यामुळे म्हणजे इकडे आल्यानंतर सगळ्या गोष्टी त्यांनी समजावून सांगितल्या आणि त्यांचंच ऐकून मी इथपर्यंत आली. नाही तर मला वाटलेलं की मला नाही वाटत असं काही मिळणार आहे. तर ह्या आहेत संजना मॅडम, सूर्योदया फाउंडेशनच्या खूप चांगल्या मॅडम आहेत. खूप व्यवस्थित त्यांनी सगळ्या काही गोष्टी समजून सांगितल्या. तर फायनली मी 6 वाजता घरी आली आणि तुम्हाला बॉक्स उघडून दाखवते की यामध्ये काय काय मिळालं आहे. पण सर्वात आधी त्याआधी सगळ्या बायकांना गिफ्ट मिळालं. पण सगळ्यांना गिफ्ट मिळाल्यानंतर सगळ्यांना एवढा आनंद झालेला की ते पटापट गिफ्ट घेऊन घरी आले. मी सुद्धा तेच केलं. शेवटी कोण त्या मॅडमना, संजना मॅडमना किंवा सूर्योदया फाउंडेशनचे आभार देखील व्यक्त करू शकले नाही. तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मी संजना मॅडमचे आणि सूर्योदया फाउंडेशनचे मनापासून आभार व्यक्त करते की आम्हा घरकाम करणाऱ्या बायकांना ओळख मिळावी यासाठी तुम्ही सगळ्यात महत्त्वाची आमची ID बनवून दिली, जी आजपर्यंत आम्हाला कोण विचारत नव्हतं, आमचं काय आयडेंटिटी नव्हती, त्यांना आम्हाला तुम्ही आयडेंटिटी मिळवून दिली. घरकाम करणाऱ्या बायकांना देखील ओळख असते ह्याची जाणीव तुम्ही आम्हाला करून दिली. त्यानंतर आम्हाला एवढं छान गिफ्ट दिलं, त्याबद्दल खूप मनापासून आभार आहे सूर्योदया फाउंडेशनचे. आणि माझे व्हिडिओ बघणाऱ्या माझ्या प्रत्येक सबस्क्रायबरला आणि फॉलोवर्सला सांगते, तुम्ही जरी घरकाम करत असाल तरी कुठलंच काम लहान किंवा
किंवा मोठं नसतं. सगळे जे काम आपण मेहनतीने करतो, कष्टाने करतो, त्यामध्ये जो आनंद असतो, जे सॅटिस्फॅक्शन असतं आणि जे आपण कष्ट करत असतो ना, त्यासाठी आपल्याला कशाचीच लाज बाळगता कामा नये. त्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळी व्हिडिओतनं सांगत असते की मी जरी घरकाम करते तर मला त्याची लाज नाही आहे. मला अभिमान आहे की मी कष्ट करते आणि कष्ट करून खाते. आणि जर तुम्ही देखील माझ्यासारखं स्वयंपाकाचं काम करत असाल किंवा घरकाम करत असाल तर तुम्ही देखील तुमचं आय कार्ड बनवून घ्या, ID बनवून घ्या. आणि हे खूप महत्त्वाचं आहे, आपली ओळख असणं, आपली आयडेंटिटी असणं. तर बघा, ही सगळी भांडी मला मिळाली आहेत आणि आता मी आल्या पहिले कपडे चेंज केले, अजून चहा पण नाही पिला आहे, पाणी पिलं आणि मी पहिले हा बॉक्स उघडायला घेतला कारण माझ्यामध्ये ती एक्साइटमेंट होती, माझ्याकडनं कंट्रोल होत नव्हता. असं झालेलं कधी मी बॉक्स उघडून बघते तर एवढे सगळी भांडी मला मिळालेली आहेत. पण हे जेव्हा आपल्याला गिफ्ट मिळतं त्याचा आनंद वेगळाच असतो का नाही. तर पुन्हा एकदा थँक्यू सो मच सूर्योदय फाउंडेशन. फक्त माझ्याकडनंच नाही तर माझ्यासारख्या काम करणाऱ्या हजारो लाखो घरकाम करणाऱ्या बायकांकडनं तुम्हाला खूप खूप धन्यवाद, खूप खूप थँक्यू. संजना मॅडम तुम्हाला पण थँक्यू की तुम्ही आम्हाला आमची ओळख बनवून दिली, ID बनवून दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं एवढं छान गिफ्ट दिलं. तर असंच वेळोवेळी आम्हाला मार्गदर्शन करत राहावा आणि आम्हाला समजून घेत जावा आणि आम्हाला असाच सपोर्ट करत जावा. तर ही सगळी भांडी आहेत जी मला मिळालेली आहेत. कशी वाटली तुम्हाला ही भांडी मला कमेंट करून सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते पण मला कमेंट करून सांगा. आणि हो, जर घरकाम करत असाल तर आत्ताच तुम्ही तुमची ID बनवून घ्या. जर तुमच्या इकडे कोण येत नसेल ना, सूर्योदय फाउंडेशनवाले म्हणा किंवा इतर NGO वाले वगैरे कोण जर येत नसेल ना, तुम्हाला आता प्रश्न पडला असेल आम्ही आमची ID कशी बनवायची, आम्ही आमचं रजिस्ट्रेशन कसं करायचं का, आता तुम्ही डायरेक्ट बँड्राला BKCला जाऊन तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता, तुम्ही तुमची ID बनवू शकता आणि तुम्ही देखील ह्या गव्हर्मेंटच्या म्हणजे सरकारी सुविधांचा लाभ घेऊ शकता. 30 भांड्यांचा सेट आहे. ह्याच्यामध्ये 4 ताटं आहेत, त्यानंतर 3 टोपं आहेत, त्या टोपांवर झाकणं आहेत ही, त्यानंतरनं 2 छोटे डबे आहेत, 1 मोठा डबा आहे, 1 मोठी पाण्याची टाकी आहे, ही कढई आहे, ह्या कढईवरचं हे झाकण आहे आणि त्यानंतरनं मसाल्याचा डब्बा वगैरे अशा भरपूर ग्लास आहेत, वाटी आहेत, असे खूप छान छान भांडी आहेत आणि खरंच भांडी खूप छान आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्यासारख्या तिथे भरपूर बायका आलेल्या घरकाम करणाऱ्या. रोज आम्ही सकाळी उठतो, कामाला जातो, घरातलं करतो, पण आज आपल्यासारखी एखादी स्त्री, जसं मी जाऊन दुसऱ्यांच्या घरी काम करते तशी माझ्यासारख्याच भरपूर स्त्रिया लोकांच्या घरी जाऊन काम करतात. प्रत्येकाचा आनंद, प्रत्येकाची हसी मजाक, प्रत्येकाचं दुःख, प्रत्येकाचं काही ना काही म्हणजे प्रत्येकाच्या अडचणी आम्ही एकत्र बसलो, दिवस सोबत घालवला, एकमेकींचं ऐकलो, हसलो, खेळलो. एकीला नवरा नव्हता, तिने तिच्याबद्दलचं दुःख सांगितलं, एकीचा मुलगा तिच्याशी भांडायचा, तिने तिच्याबद्दलचं दुःख सांगितलं, एक फिरायला गेलेली, एन्जॉय करायला गेलेली, तिने तिचा आनंद सांगितला. असा आम्हाला एकत्र एक उनाड दिवस मिळाला तुमच्यामुळे. आजचा दिवस आम्ही आज स्वतःसाठी जगलो, स्वतःसाठी इथे आलो, त्यामुळे आजचा दिवस खरंच खूप छान होता आणि गिफ्ट मिळाल्यामुळे तो आणखीनच आठवणीत राहिला. इकडे आल्यावर मला माझे सबस्क्रायबर पण भेटले, फॉलोवर पण भेटले आणि खूप साऱ्या मैत्रिणी भेटल्या. तर असा होता हा आजचा दिवस. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, Insta, Facebookवर फॉलो करा. बाय.